नमस्कार. मी मोहिनी पवार तुमच्या हक्काचे यूट्यूब चॅनल स्वास्ती मेकअप अँड ब्युटीवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत एक मेकअप ट्युटोरियल. सेल्फ मेकअप मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आज वटपौर्णिमा आहे, त्यासाठी स्पेशल आपण मेकअप करणार आहोत. मेकअप खूप लाईट असणार आहे, जास्त हेवी नसून एक नॅचरल लुक करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. चला तर मग बघूया मेकअप. आपण आधी यूज करणार आहोत जोवेसचं क्लिन्झर आहे. हे यूज अँड थ्रोचे माझ्याकडे हे नॅपकिन्स आहेत, ते मी यूज करते फेस क्लीन करायला. मी शक्यतो वेट वाईप्स यूज नाही करत, कारण त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं. सो आपल्याला जेव्हा घाई नाही आहे, आज आपण निवांत मेकअप करणार आहोत, तर सगळं छान छान करूया. टिश्यूने, ड्राय टिश्यूने पण नीट नाही क्लीन करता येणार, कारण ते मी आत्ता पाणी मारलं आहे, सो तो लगेच खराब झाला असता. म्हणून मी हे यूज अँड थ्रोचा नॅपकिन घेतलेला आहे. मॉइश्चरायझरही मी तेच घेतले. खूप जास्त मॉइश्चराईज करायची नाही आहे स्किन. गॉर्जियस गर्लचं हे प्रायमर आहे, पोअर प्रायमर. हे कुठे पण जिथे आपल्याला ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहे, ब्लरी इफेक्ट येतो ह्याने. तुमचे जे काही ओपन पोर्स आहेत ते पूर्णपणे झाकले जाते. म्हणजे पूर्णपणे म्हणजे नंतर घालतो. डर्माचं कायलांचं डर्मा बेस पॅलेटने आपण आज बेस करणार आहोत. फाउंडेशन यूज नाही करणार आहोत. फक्त प्रोडक्ट खूप छानपैकी मेल्ट करून घ्यायचे आहेत आणि मग यूज करायचे आहेत. डर्माचे खूप जास्त ड्राय असतात, वॅक्स बेसमधले प्रोडक्ट असतात, सो त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. पण एकदा का मेकअप केला की पूर्ण दिवस तुम्हाला त्याच्याकडे बघायची गरज नाही. हाताने अप्लाय करून घेतली. एरिया खूप जास्त स्किनला आपल्याला एकदमच चेंज करायचं नाही आहे, सो खूप जास्त प्रोडक्टही यूज करायची गरज नाही. आपण मिनिमम प्रोडक्टमध्ये मेकअप करणार आहोत, लाईट मेकअप. याला थोडंसं सुकून द्यायचं आहे आता. बांगड्या कसा आवाज छान ब्लेंड करून जेव्हा आपण प्रोडक्ट घेतो तेव्हा खूप सुंदर पद्धतीने ते आपल्या चेहऱ्यावर ब्लेंड होतं आणि एक नॅचरल इफेक्ट त्यामुळे मिळतो. नाहीतर जास्त केकी वाटायला लागतो मेकअप. आता मी माझा शेड घेतलेला आहे. एकदम लाईट लेअर करणार आहोत आपण त्या करेक्शनवर. खूप जास्त आता डार्क माझ्यापेक्षा थोडंसं डार्क घेऊन नंतर परत माझा मॅच करायची गरज नाही आहे. मी डायरेक्ट माझ्या शेडला मॅच शेड घेते बेस पॅलेटमधला आणि लावून घेते. पॅलेट मी PACचं घेतलेलं आहे, आवडली मला. पुढे जाऊन बघावं लागतं आधीमध्ये. फॉरएव्हर 52ची बनाना पावडर. आता आपल्याला थोड्या वेळासाठीच मेकअप करायचा आहे. घराच्या जवळ वड आहे, जाऊन 2 मिनिटात माघारी येणार आहोत. सो थोडासा मेकअप आहे, त्यामुळं
आत्ता लॉरामर्सिन, आत्ता बनाना पावडर. एक लक्षात ठेवायचे, जेव्हा आपण पावडर बेकिंग करतो नेहमी पावडर बेकिंग करताना आधी तुमचे प्रोडक्ट ब्लेंड करून घ्यायचे डोळ्याच्या खालचं वरती बघून. केलं लगेच पावडर लॉकिंग वरती बघूनच ठेवायचे. ड्रेसेस तुम्ही ब्राऊन यूज करू शकता. ब्राऊनने मी क्रीज लाईन बनवून घेणार आहे, डिफाईन करून घेणार आहे. डेप्थ आपल्या डोळ्याला मिळते क्रीज लाईन बनवल्यामुळे. लाईट ब्राऊन आहे, खूप डार्क नाही. घाम येतोय मला खूप. आयब्रो डिफाईन करताना आयब्रोज कोम करून घ्यायचे आहेत पुढे, मग आयब्रो डिफाईन करायची आहे. खूप जास्त डार्क करायचे नाही आयब्रो. लिप ग्लॉसचं सध्या खूप जास्त ट्रेंड आहे. आपण लिप ग्लॉस म्हणजे ऑइल आहे माझ्याकडे, हे ते लावणार. मी शक्यतो नाही लावत लिप ग्लॉस. मला ग्लॉसींपेक्षा मॅट इफेक्ट सगळ्याच गोष्टींमधला आवडतो. मेकअप असू दे, लिपस्टिक असू दे, कपडे असू दे. पण आपण आज ट्राय करणार आहोत. माझे गाल जास्त मोठे पण नाही आहेत आणि जास्त छोटे पण नाही आहेत. सो मी यू शेपमध्ये लावते. तुम्हाला जर लिफ्टेड हवा असेल लुक तर तुम्ही इथून असं इथपर्यंत लावू शकता. आणि तुम्हाला जर चबी चिक्स हवे तर तुम्ही इथे फक्त गोल गोल लावू शकता. मी दोन्हीच्या मध्ये लावते कारण मला दोन्हीपैकी मध्येच पाहिजे मला लुक. सो घाम झालेला आहे. जेव्हा होऊन जाईल तेव्हा, आणि सगळ्यात महत्त्वाचं लिपस्टिक असते. कॉन्टोर लक्षात ठेवायचे, कधीही आय बोलच्या इकडे जायला नाही पाहिजे. आय कॉर्नरच्या ह्या साईडलाच तुमचं कॉन्टोर राहील. आणि लिफ्टेड लावायचे लावताना तुम्ही वरच्या साईडला, जॉ लाईनला शार्प करण्यासाठी असं. डबल चिन असेल, मला पण आहे डबल चिन, बनवायची अजून जास्त. HD ग्लोचं हायलायटर आहे. ह्याच्यात खूप शेड्स आहेत, तुम्हाला जो हवा कलरच्या नुसार टोननुसार हायलाइट यूज करायचं असतं. नाकाला थोडंसंच लावते मी इथे, आणि ब्रिज ऑफ द नोज. ओके, फोरहेडला थोडंसं लावू शकतो. तुम्ही हायलाइट ज्या ठिकाणी आपला स्किन नॅचरली हायलाइट होते
त्या ठिकाणी हायलायटर लावायचं असतं. ब्राऊन फॅमिलीतली लिपस्टिक आपण ठेवणार आहोत. मी एक लाईन करून घेते ड्रॉ माझ्या लिप्सची, म्हणजे लिपस्टिक शेड ब्राऊन फॅमिलीमध्ये जाणार आपण. ब्राऊन पण नाही म्हणता यायचं ह्याला. Oh shit, फेसवर डायरेक्ट. आता येईल आपला मेकअप थोड्या वेळात जागेवर. साडी खूपच जुन्या काळातली वाटते असं वाटते मला. ठीक आहे, पण कधी घालणार आपण ह्या साड्या? आपण घेताना घेतो एवढ्या हौशीन. काम झाले तरी पण हातातलं सोडायचं नाही. घालूया. मला जास्त हेवी ज्वेलरी घालायला आवडत नाही, सो माझं हे ब्लॅक मण्यांमधलं ज्या कंटिन्यू असतं शक्यतो. सोन्याचं वगैरे मी नाही घालत जास्त. हेवी लुक्स मला आवडत नाही जास्त. साडीला आवरून वाट आलेला आहे. हा झाला आपला लुक. कसा वाटला लुक? काहीच नाही केलेलं केस आणलं. चला केसांचं काहीतरी करूया. खूप जास्त काही नाही, फक्त असे मागे असं मागे. ओके, आणि थोडीशी घेऊन थोडीशी तिकडे घालायचं. झाली केस. काय केसांना लावली. हा आहे आपला फायनल लुक. खूप दिवसांपूर्वीची 10 ते 12 वर्षांपूर्वीची साडी मी वेअर केलेली आहे. काठपदरच्या साड्या अशाच कपाटात पडलेल्या असतात, जास्त घालण्यात येत नाहीत आणि आपण वरच्यावर घेत असतो. सो मी आज ठरवलं होतं की आज हीच साडी घालायची. तिला झालेले आहे 10 ते 12 वर्ष कंप्लीट. आणि हा आहे आपला एक सिंपल नॅचरल वटपौर्णिमेसाठी केलेला लुक.
तो तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आज आपण बघितला सेल्फ मेकअप, ज्याच्यामध्ये आपण वटपौर्णिमेसाठी हा मेकअप केला होता आणि हा मेकअप आपण नॅचरल टोनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. जसं की मला नॅचरल लुक्स करायला आवडतात, तसाच हा लुक आपण आज क्रिएट केला होता. मला नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला. आणि जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एक सुंदर अशी टिप, एक सुंदर असा मेकअप घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि सुंदर दिसा, कारण सुंदर दिसणे हा या जगातील प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे. धन्यवाद.